कोल्हापूर महापालिकेची निवड झाली आहे, निवडणूक जाहीर झालेली आहे। या निवडणुकीत विविध पक्ष आणि कार्यकर्ते उतरलेले आहेत। प्रत्येक दिवस उलटेल तसा अशी परिस्थिती आहे की ही निवडणूक खूप रंगतदार तर होणार आहेच, पण यात जे घटक सहभागी व्हायला लागलेत त्या काही घटकाचा विचार करता चिंता करण्यासारखी ही गोष्टी घडत आहेत। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या निवडणुकीत जिंकावं, अगदी तडफेने प्रचार करावा अशीच आमची तरुण भारत आणि कोल्हापुरातल्या लोकांची अपेक्षा आहे। ती अपेक्षा आम्ही आज हे जे इच्छुक उमेदवार नव्हे पण वेगवेगळ्या पक्षाचे जे हे कार्यकर्ते आहेत त्यांना आज इथं आम्ही वार्तालापासाठी बोलवलं होतं। त्यांनी आपापल्या भावना वेगवेगळ्या शब्दात, त्याची स्टाईल वेगळी असेल पण प्रत्येकाचा रोख ही निवडणूक, अगदी कोल्हापूरची निवडणूक जी आहे ही लोकशाही मार्गाने व्हावी, चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशीच अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। जी कोल्हापूरची आत्ता होऊ घातलेली निवडणूक आहे ही सामान्य कार्यकर्त्याला कोल्हापूरच्या जनतेनं निवडून द्यावं आणि खरं तर कोल्हापूरचे प्रश्न जे आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न असेल किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल, हे प्रश्न सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून ते सोडवले पाहिजेत। परंतु ते प्रश्नच हे गेले काही वर्ष हे तसेच भिजत राहिले आहेत। कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही आहे। त्या ठिकाणी कोल्हापूरच्या रस्त्यांचं तर आपण खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हे बघण्याच्या पलीकडे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं जी टक्केवारीची जी काही इथं चालू आहे वरनं खालपर्यंत ही टक्केवारी हे कोल्हापूरमधली संपली पाहिजे आणि कोल्हापूरचे प्रश्न हेच महत्त्वाचे प्रश्न असे समजून या ठिकाणी फेरीवाल्यांचं नियोजन करण्यासाठी सुद्धा काही ना काही आपण एक हे केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे। कारण हा फेरीवाला हा घटक हा शहराचा वाहतुकीचा प्रश्न आहे अशा पद्धतीने मानली जाते, तरी ती चूक आहे। फेरीवाल्यांचा कायदा आहे आणि कायद्यानुसार फेरीवाल्यांचं या ठिकाणी शहरामध्ये नियोजन चांगल्या पद्धतीने करावं असं आपल्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतं। 3%। नमस्कार। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका संपन्न होत आहेत। काय मुद्दे आहेत काय नाहीत ते जनता मांडेलच, परंतु जनतेनं आता कोल्हापूरच्या भल्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून द्यावं आणि चांगल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये पैशाचा खेळ होणार आहे म्हणून न भीता या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी मी तरुण भारतच्या माध्यमातून आवाहन करतो। कोल्हापूर महानगरपालिकेची होऊ घातलेली ही पंचवार्षिक निवडणूक आता ह्या कोल्हापूर शहरातील जनतेनं ह्या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी, कोल्हापूर शहराच्या प्रगतीसाठी आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी जास्तीत जास्त चांगले उमेदवार निवडून द्यावेत, चांगला प्रामाणिक कार्यकर्ता निवडून द्यावा आणि हा शहराचा विकास करावा हीच हे आमच्या मार्फत चढ मागणी। नमस्ते। येणारी महापालिकेची निवडणूक मला या माध्यमातून सर्व नागरिकांना किंवा कोल्हापूर शहरातील लोकांना एवढंच सांगायचं आहे की घराणेशाही व तेच उमेदवार वर्षानुवर्षे म्हणजे आपला राजकारणावर आपला धंदा मांडून जे प्रत्येक उभारतात हे सोडून नवीन तरुण हुशार व ज्यांना महापालिकेच्या प्रश्नाची जाणीव आहे अशा लोकांना मदत करावी। नमस्ते।